जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या ठिकाणी कथा असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, सत्कर्म असेल, दानधर्म असेल, भगवंताचं पावन पवित्र मंदिर असेल, तर अशा ठिकाणी परमात्मा राहतात. याचा अर्थ की इतर ठिकाणी परमात्मा राहतच नाही, भगवंत राहतच नाही असं नाही. निर्गुण निराकार रूपानं परमात्मा तर सर्व ठिकाणी व्याप्त आहे. जळे स्थळी काष्टी पाशानी अवघा भरला चक्रपाणी. यत्र यत्र स्तो देवा सर्व व्यापी महेश्वरा. निर्गुण निराकार रूपानं परमात्मा सर्व ठिकाणी व्याप्त असले तरी देखील आता सांगितलं की ज्या ठिकाणी कथा असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, सत्कर्म असेल, दानधर्म असेल, भगवंताचं पावन पवित्र मंदिर असेल, तर अशा ठिकाणी प्रत्येकानं गेलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी जे दैवी शक्ती असते ती आत्मसात केली पाहिजे, जेणेकरून एक जन्म नव्हे तर कित्येक जन्म त्या शक्तीचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप चांगला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असे दैवी शक्ती जर प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे ओंकार प्राणायाम. ओंकार प्राणायाम म्हणजे जो शांत बसतो, दीर्घ श्वास घेतो आणि अशी भावना करतो की या वातावरणामध्ये, या भूमीमध्ये, या मंदिरामध्ये ईश्वराची जे विशेष ईश्वरी शक्ती विराजमान आहे. श्वास घेताना माझ्या रोमरोमामध्ये प्रविष्ट होते आणि श्वास सोडताना माझ्यामधले विकार, दुर्गुण, दुराचाराचे भावना, व्यसनाचे भावना सर्व निवृत्त होते. माझं मन अगदी शांत होते, पवित्र होते. दृढ विश्वास ठेवून जर ओंकार प्राणायाम केला तर त्याला अनुभूती येते की खरोखरच माझं मन शांत होतंय, पवित्र होतंय. त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी प्रत्येकानं असं शांत बसायचंय, सरळ बसायचंय, एक दीर्घ श्वास घ्यायचाय आणि ओंकाराचं उच्चारण करायचंय. अजून एक महत्वाचा दिव्य सिद्धांत किंवा विचार प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचा आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात ठेवायचं आहे की जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत सुखानं, समाधानानं, शांततेनं जीवन जगायचं असेल, दुसऱ्याला देखील सुखा समाधानानं, शांततेनं जीवन जगू द्यायचं असेल, मृत्यूनंतर सद्गतीला म्हणजे चांगल्या गतीला जायचं असेल, दुर्गतीला म्हणजे पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जायचं नसेल तर त्याच्यासाठी आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र केली पाहिजे. लक्षात ठेवायचं की याच्यापैकी एक जरी अपवित्र असेल तर या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सद्गती कधी लाभू शकत नाही. सर्वात पहिलं लक्षात ठेवायचं की नीतीनं, न्यायानं, मर्यादेनं धन कमवून सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय कार्यासाठी म्हणजे दान धर्मासाठी जो आपल्या धनाचा उपयोग दानासाठी करतो तर दानानं बाकी राहिलेलं आपलं धन पवित्र होतं. साधू संतांच्या, भगवंताच्या, गुरुजनांच्या सेवेनं, आपल्यापेक्षा वयानं, ज्ञानानं जे मोठे असतील त्यांच्या सेवेनं
आपले आईवडील जर सदाचरणी असेल, निर्व्यसनी असेल, तर त्यांच्या सेवेनं आपलं तन पवित्र होतं. भगवंताच्या चिंतनानं स्मरण आपलं मन पवित्र होतं आणि भगवंताचं नाम असेल, श्लोक असेल, दोहा असेल, अभंग असेल, तर त्याच्या उच्चारणानं आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनाला पवित्र, वाणीला देखील पवित्र करावं. या पवित्र उद्देशानं आपल्या गावातील धर्मात्मांनी, पुण्यात्मांनी, धर्मात्मांच्या, पुण्यात्मांच्या सहयोगानं, भगवंताच्या साधू संतांच्या कृपाशीर्वादानं, अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन असेल, ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल, दानधर्म असेल, अनेक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन प्रयोजन करण्यात आलेलं आहे. उद्देश आहे की आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र झाली पाहिजे. आपण देखील सर्व धर्मात्मा, पुण्यात्मा, घरदाराची मोहममता सोडून देवाच्या दरबारामध्ये देवासारखे होऊन शांत बसले आहात. उद्देश आहे की आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र झाली पाहिजे. म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनाला पवित्र, वाणीला देखील पवित्र करण्यासाठी प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचंय. त्याच्यानंतर ओंकाराचं उच्चारण करायचंय. त्याच्यानंतर श्लोकाचं, नामाचं, अभंगाचं उच्चारण करायचंय की जेणेकरून आपली वाणी देखील पवित्र होऊन जाईल. म्हणून प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचंय आणि ओंकाराचं उच्चारण करायचंय. जयंती मंगला काली भद्रा काली कपालिनी दुर्गा क्षमा सेवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते स्वाहा स्वधा नमस्तुते कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री
गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। नाहं वसामि वैकुण्ठे, नाहं वसामि वैकुण्ठे, नाहं वसामि वैकुण्ठे, नाहं वसामि वैकुण्ठे, योगिनां हृदये नवे, योगिनां हृदये नवे, मद्भक्त्या यत्र गायन्ति, मद्भक्त्या यत्र गायन्ति, तत्र तिष्ठामि नारद, तत्र तिष्ठामि नारद। नाहं वसामि वैकुण्ठे, योगिनां हृदये नवे, मद्भक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। सत्संग प्रवचन सुरू होण्याच्या पूर्वी म्हणजे अभंगाचं उच्चारण करण्याच्या पूर्वी एक महत्वाचा प्रश्न जो नारद मुनीनं विचारला भगवंताला, आणि नारद मुनीला निमित्त करून आपल्या सर्वांसाठी ज्या प्रश्नाचं उत्तर भगवंतानं दिलं, तो प्रश्न आणि भगवंताचं उत्तर प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचंय आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत रात्रंदिवस लक्षात ठेवायचंय. बऱ्याच लोकांच्या म्हणण्यापेक्षा अनेक भक्तांच्या मनामध्ये एक संभ्रम असतो की भगवंत राहतात कुठं, आणि जर दुसऱ्याला विचारलं तर ते अनेक आपापलं मत सांगतात. कोणी म्हणतात काशीला राहतात, कोणी म्हणतात पंढरपूरला राहतात, कोणी म्हणतात वैकुंठामध्ये राहतात, काही म्हणतात भगवंत कैलासामध्ये राहतात. नेमकं राहतात कुठं? काही तर असे असतात ते म्हणतात कशाला जाता एवढं दूर, आमच्या घरीच पंढरपूर, आमच्या घरी देव राहतो. नेमकं राहतो कुठं हे प्रत्येकानं जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आता काही काही म्हणतील देव कुठे कराय ना, आम्हाला तरी काय करायचंय? भगवंत राहतात कुठं हे प्रत्येकानं जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अत्यंत आवश्यक का आहे? प्रत्येक जीवाचा अट्टहास प्रयास रात्रंदिवस आयुष्यभर कशासाठी असेल तर सुखासाठी. प्रत्येक जीवाला असं वाटतं की मला सुख मिळालं पाहिजे. सुख म्हणजे शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख मिळालं पाहिजे. रात्रंदिवस आयुष्यभर प्रत्येक जीवाचा अट्टहास प्रयास कशासाठी असेल तर सुखासाठी. आता मृत्यूकाल समीप आला असेल, वृद्धावस्था झाली असेल, आणि अशा वेळेस जर आपल्या जीवनाचं तारतम्य बघितलं की जीवनामध्ये सुख किती मिळालं आणि दुःख किती मिळालं, जवळजवळ सर्वांचा अनुभव सारखाच आहे. जो संतांनी सांगितला
सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. ज्याच्यासाठी रात्रंदिवस प्रयास करतो ते सुख जवापेक्षाही कमी. कधी कधी सुख नसतं, केवळ सुखाचा भास असतो. सुखाचा भास कळतो ना. जस कुत्र हाडूक चघळत आणि ते हाडूक चघळायला लागलं की त्याच्या मालकाच्या लक्षात आलं की आपलं कुत्र आता हाडूक चघळायला लागलं. ते हाडूक चघळायला लागलं की अगदी मरायला येतं, परंतु ते हाडूक काही सोडत नाही. आणि समजा मालकानं त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी जर का हाडूक चळगळताना बघितलं आणि त्याला हाकललं तर ते काय करत, हाडूक सोडून नाही, हाडूक घेऊन पळत. असं काय त्या हाडकामध्ये काहीच नाहीये. मग चघळत का बरं? ज्यावेळेस ते चघळायला लागतं ते हाडूक अत्यंत कठीण असतं. चावल्या तर जात नाही, चघळत राहतं. त्याच्या हिरड्या सोलतात आणि हिरड्या सोलल्या की त्याच्या हिरड्यामधून रक्त येतं आणि त्याला असं वाटतं या हाडकातूनच येतंय. ते अजून चघळतं. जे हाडूक चघळणाऱ्या कुत्र्याची अवस्था तीच व्यसनी लोकांची अवस्था, काही वेगळी नाहीये. असं कोणतंही व्यसन खाण्याचं असेल, पिण्याचं असेल, ते आपल्याला सुख देत नाही, केवळ सुखाचा भास देत. सांगायचं तात्पर्य की सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. असं का होतं? रात्रंदिवस सुखासाठी प्रयास करतो, सुख मिळत नाही, दुःख मिळते. याचं कारण काय? जर शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी एक आणि एकच उपाय, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विन जीवात सुख नाही. अनंत नामानं, अनंत रूपानं जो नटलेला परमात्मा आहे, त्या परमात्म्याची प्राप्ती जोपर्यंत आपण करून घेत नाही तोपर्यंत शाश्वत सुख, निर्विकारी सुख आणि स्वावलंबी सुख आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून आपल्याला स्वावलंबी सुख, निर्विकारी सुख आणि शाश्वत सुख मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ते भगवंत राहतात कुठं हे पहिलं आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून अनेक जण अनेक मत मांडतात. आता सांगितलं की काही म्हणतात काशीला राहतात, काही म्हणतात पंढरपूरला राहतात, काही म्हणतात वैकुंठाला राहतात, काही म्हणतात योग्यांच्या हृदयामध्ये राहतात. म्हणून नारद मुनीनं विचार केला की अनेकांच्या मनामध्ये जी भ्रांती आहे की भगवंत इथं राहतात, तिथं राहतात, ती भ्रांती निवृत्त करण्यासाठी स्वतः नारद मुनी भगवंताकडे गेले आणि विचारलं की प्रभू, आपल्या संदर्भात अनेक जण वेगवेगळं मत मांडतात. काही म्हणतात भगवंत वैकुंठामध्ये राहतात, काही म्हणतात योग्यांच्या हृदयामध्ये राहतात. प्रभू तुम्हीच सांगा की आपण राहतात कुठं? भगवंतानं सांगितलं की नाहम वसामी वैकुंठे, मी नेहमी वैकुंठामध्ये राहत नाही. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संता सदनी राहिला. धन्य धन्य संतांचे सदन, जेथे लक्ष्मी सई शोभे नारायण. मी नेहमी वैकुंठामध्ये राहतोच असं नाही, योग्यांच्या हृदयामध्ये नेहमी राहतोच असं नाही, परंतु असं एक स्थान आहे की ज्या ठिकाणी मी नेहमी राहतो. कोणतं स्थान? मदभक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद.
माझे भक्त ज्या ठिकाणी अनन्यतेनं माझं चिंतन करत असेल, भजन करत असेल, त्या ठिकाणी मी नेहमी राहतो. मग ते मंदिरामध्ये असो की शेतामध्ये असो, दुकानामध्ये असो, एकांतात असो की लोकांतात असो, कुठेही असो, ज्या ठिकाणी माझे भक्त अनन्यपणे माझं चिंतन करत असेल, स्मरण करत असेल, त्या भक्ताच्या सानिध्यात मी नेहमी राहतो. आणि करतो काय? मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवारावे. त्या भक्तांचं मी रक्षण करतो, त्या भक्तांची मी सेवा करतो, त्या भक्तांचं मी कार्य करतो. म्हणून आपल्याही सानिध्यात भगवंत राहावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी आपण रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण केलं पाहिजे. आणि रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण करायचं असेल तर कथेच्या, कीर्तनाच्या, प्रवचनाच्या निमित्तानं तशी सवय लावून घेतली पाहिजे. देवांचे देव महादेव, त्या महादेवाचं एक स्वरूप जे हनुमंत आहे आणि त्या हनुमंताचं मूळ रूप जे भगवान शिव आहे. तर काय करा की त्यांचं थोडंसं स्मरण करा, चिंतन करा, भजन करा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. अलख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी महाराज की जय. पुंडलिकावदेव हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. रामचंद्र भगवान की जय. बांगसी माता की जय. नागेश्वर भगवान की जय. पशुपतेश्वर भगवान की जय. संतांची अभंगवाणी जिचा कधी भंग होत नाही, जिचा कधी नाश होत नाही, असे संतांची अभंगवाणी ऐकून त्या अभंगवाणीचं जर आपल्या जीवनामध्ये पालन केलं तर आपल्या 42 कुळाचा म्हणजे 21 आईच्या आणि 21 वडिलांच्या अशा 42 कुळांचा उद्धार होतो. संतांची अभंगवाणी केवळ आपल्या वाचेनं उच्चारली तर आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी प्रत्येकानंच अभंगवाणीचं उच्चारण केलं पाहिजे.
आणि प्रत्येकालाच अभंगवाणीचं उच्चारण करता यावं आणि प्रत्येकाची वाणी पवित्र व्हावी या उद्देशानं अगदी साध्या सोप्या चालीमध्ये छोटे छोटे मुलं मुली देखील या ठिकाणी बसलेले, त्यांना देखील अभंगाचं उच्चारण करता यावं आणि त्यांची वाणी देखील पवित्र व्हावी या उद्देशानं अगदी साध्या सोप्या चालीमध्ये अगोदर आम्ही अभंग म्हणतो, नंतर प्रत्येकानं अभंगाचं उच्चारण करायचंय. न मिळो खावया न वाढो संतान, 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 हरी हा नारायण कृपा करो, हरी हा नारायण कृपा करो, हरी हा नारायण कृपा करो. ऐसी माझी वाचा मज उपदेशी, 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 अनेक लोकांची हेची सांगे, अनेक लोकांची हेची सांगे, अनेक लोकांची हेची सांगे. विटंबो शरीर होत का विपत्ती, 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 हरी राहो श्री नारायण, हरी राहो श्री नारायण, हरी राहो श्री नारायण. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, तुका म्हणे नाशिवंत हे सकळ. आठवे गोपाळ हेची हित, आठवे गोपाळ हेची हित, आठवे गोपाळ हेची हित. न मिळो खावया न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो. ऐसी माझी वाचा मज उपदेशी, अनेक लोकांशी हेची सांगे. विटंबो शरीर होत का विपत्ती, परे राहो चित्ती नारायण. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, आठवे गोपाळ हेची हित. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा हा अभंग.
या अभंगामध्ये प्रामुख्यानं अंतरंग वाणीनं त्यांना जो उपदेश केला, ऐसी माझी वाचा मज उपदेशी अनेक लोकांशी हिची सांगे. अंतर्मनानं त्यांना जे सांगितलं ते या अभंगामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. जसे त्यांची अंतरंगीची वाणी प्रगट झाली तशी आपली देखील अंतरंगीची वाणी प्रगट झाली पाहिजे. अंतरंगीची वाणी जर का प्रगट झाली, आपण तरण याच्यामध्ये नवल नाही, आपल्या सानिध्यात जेतील ते देखील तरुण जातील. या जगामध्ये अनेक संत होऊन गेले, परंतु एकमेव असे संत जगद्गुरु तुकाराम महाराज की सहदेव ते वैकुंठाला चालल्या गेले. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा असं म्हणत म्हणत ते वैकुंठाला कैलासाला चालल्या गेले. आम्ही जातो आमच्या गावा. कुठं म्हटले? डोंगरगावला ते त्यावेळेस नाही म्हटले, देऊला म्हटले की आम्ही आमच्या गावाला जातोय. आपल्याला खरं आपल्या गावाला जाता आलं पाहिजे. जे संताचं गाव, भगवंताचं गाव ते आपलं गाव आहे. बऱ्याच लोकांना आपलं गावच माहित नाही, दुसऱ्याच्याच गावाला ते राहतात. आपलं गाव कोणतं आहे? ज्यांनी बघितलं ते सांगतात. संतो सो निज देश हमारा, जहाँ जाय फिर लौट न आवे, भवसागर की धारा. संतो सो निज देश हमारा, चंद्र सूर्यतः प्रकाशित नाही, नहीं नभन मंडल तारा. उदय नस्त दिवस नहीं रजनी, बिन ज्योति उजियारा. संतो सो निज देश हमारा. जिथं दिवस उगवत नाही, जिथं दिवस मावळत नाही, त्या ठिकाणी कसल्या प्रकारची ज्योत नाही. ग्रह नक्षत्र चंद्र सूर्य त्या ठिकाणी काही नाही. चंद्र सूर्य ग्रह नक्षत्र ज्याच्या प्रकाशानं प्रकाशित होतं असं स्वयंप्रकाश ते जे आपलं गाव आहे, तिथं गेल्यानंतर जन्म मृत्यूच्या चक्रापासून जीवात्मा मुक्त होतो. त्या गावाला जगद्गुरु तुकाराम महाराज गेले. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. लोक सन्मानानं त्यांना जगद्गुरु मानतात, जगाचे गुरु. म्हणजे प्रत्येकाच्या कानामध्ये काही त्यांनी मंत्र सांगितला असं नाही. त्यांची जी वाणी आहे, त्यांचे जे अभंग आहे, प्रत्येक जीवासाठी तरुणोपायासाठी अत्यंत आवश्यक आहे. अशी जी त्यांच्या मुखातून वाणी निघाली
त्याचं कारण काय? त्याचं कारण त्यांचे अंतरंगीची वाणी प्रगट झाली होती. अंतर्मनानं त्यांना जे सांगितलं ते जगाला त्यांनी सांगितलं. अंतर्मनानं. अंतर्मन म्हणजे अंतर्मन बाह्यमन दोन मत असतात असं नाही. कबीरा मन तो एक है, भावे जहां लगाए, चाहे हरे की भक्ति कर, चाहे विषय कमाए. कबीरा मन तो एक है, मन तसं एकच आहे. परंतु काही काही म्हणतात ना, माझं एक मन म्हणतं, एक मन म्हणतं. लोक एवढ्या चोऱ्या करतात तर आपण करायला काय हरकत आहे एखाद्या वेळेस, असं एक मन म्हणतं. कोणतं मन? बाह्य मन. पण अंतर्मन ते नाही म्हणत. अंतर्मन म्हणतं की तसं नाही करायचं. ज्यांनी चोऱ्या केल्या त्यांची काही लोक मिरवणूक काढतात असं नाही, फुलाचे हार घालून काढतात. काही काही ठिकाणी गाडवावर बसून चपलाचे बुटाचे हार घालून तिरस्कारानं. सांगायचं तात्पर्य सांगायचं तात्पर्य कबीरा मन तो एक है, भावे जहां लगाए, चाहे हरे की भक्ति कर, चाहे विषय कमाए. मन तो एक है. असं ज्यावेळेस अंतर्मन जागृत होतं तर त्यावेळेस ते कधीच आपल्याला दुर्गुण दुराचाराला जाऊ देत नाही. जे सत्य आहे ते सांगत. आणि म्हणून जे सत्य आहे ते या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात. न मेळो खावया न वाढो संतान, न मेळो खावया न वाढो संतान, न मेळो खावया न वाढो संतान, न मेळो खावया न वाढो संतान. हरी हा नारायण कृपा करो, हरी हा नारायण कृपा करो, हरी हा नारायण कृपा करो. ऐसी माझी वाचा मज उपदेशी, ऐसी माझी वाचा मज उपदेशी, ऐसी माझी वाचा मज उपदेशी, ऐसी माझी वाचा मज उपदेशी. अनेक लोकांशी हेची सांगे, अनेक लोकांचे हेची सांगे, अनेक लोकांचे हेची सांगे. न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो, ऐसी माझी वाचा मज उपदेशी. आणि अनेक लोकांशी याची सांगे. जे अंतरंगीची वाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांची प्रगट झाली तशी आपली झाली पाहिजे.
अंतरंगीची वाणी. अंतरंगीच्या वाणीनं काय सांगितलं? खायला नाही मिळालं चालेल, संतांनी वाढली काही हरकत नाही. परी हा नारायण कृपा करो, फक्त आणि फक्त भगवंताची कृपा झाली पाहिजे. मग खायला नाही मिळालं तर चालेल, संतांनी वाढली तर चालेल, परंतु भगवंताची कृपा झाली पाहिजे. आता याचा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. संतांना असं वाटत नाही की लोकांनी अन्न अन्न करून मरावं, पाणी पाणी करून मरावं. संत तर दररोज प्रार्थना करतात. वेळेवर पर्जन्यवृष्टी झाली पाहिजे, सुजलाम सुफलाम ही पृथ्वी झाली पाहिजे, कोणीही भुकेलं राहता कामा नये. संत तर हे मागतात की प्रभु इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहू और साधू न भूखा जाए. कोणीही भुकेलं राहता कामा नये. न वाढो संतान, याचा अर्थ संतांना असं वाटत नाही की आपली संतान वाढूच नाही, संतान होच नाही, झाली तर मरून जावी, असं नाही. संतांना तर असं वाटतं प्रत्येकाच्या घरामध्ये संतान उत्पन्न झाली पाहिजे. कशी? ज्या संतानेचा हर्ष, ज्या मुलामुलींचा आनंद भगवंताला होईल. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. या वचनाचा मतितार्थ काय? एक असतो शब्दार्थ, शब्द जसेचे तसे घ्यायचे असतात. इथं शब्द जसेचे तसे नाही घ्यायचे, त्यांचा मतितार्थ घ्यायचा आहे की त्यांना सांगायचं काय, त्यांच्या वाणीनं त्यांना सांगितलं काय. त्यांच्या वाणीनं हे सांगितलं, खायला नाही मिळालं तर चालेल, संतान नाही वाढली तर चालेल, परंतु भगवंताची कृपा झाली पाहिजे. आणि जर का भगवंताची कृपा झाली, आपण कोणी कधी उपाशी राहणार नाही. एवढंच काय, आपल्या सानिध्यात जे येतील तेही कधी उपाशी जाणार नाही. केव्हा? भगवंताची कृपा होईल तेव्हा. आजकाल काही धर्मात्मांनी पुण्यात्मांनी चांगल्या सिरियल काढलेले आहे बघा, आपल्या घरामध्ये दाखवा सर्वांना. रामायणाची सिरियल असेल, महाभारताची असेल, भगवान श्रीकृष्णाची असेल, भगवान शिवाची असेल, मातेची असेल, वीर शिवाजी असेल, घराघरामध्ये हा सिरियल दाखवा, चांगले आहे. अन्यथा काही काही असे दुर्जन आहे अशा सिरियल काढतायत की मुला मुलींना सोबत घेऊन पाहण्यासारख्या त्या सिरियल नाहीच आहे. अशा सिरियल बघा. महाभारताचा प्रसंग, छल बल कपट करून कौरवांनी पांडवांचं सर्व राज्य जिंकून घेतलं. त्यांच्या अंगावरचे सर्व वस्त्र देखील काढून घेतले. भरजरी वस्त्र जे होते ते मौल्यवान वस्त्र होते आणि त्यांना अरण्यामध्ये काढून दिलं. अरण्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी खाण्याची पिण्याची चिंता नाही केली, कारण त्यांची धारणा होती न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. भगवंताची कृपा झाली पाहिजे. खायला नाही मिळालं तर चालत.
म्हणून अरण्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी खाण्याची पिण्याची राहण्याची चिंता नाही केली. झाडाखाली बसले भगवंताचं चिंतन करत. आणि जो भगवंताचं चिंतन करतो तर त्यांची चिंता भगवंत करतो. निश्चित अनुभव आहे. ध्यानी योगी राज बैसले कपाटी, लागे पाठोपाठी तयांच्या, तान भूक त्यांची राखे शीत उष्ण, झाले उदासीन देह भावा. भगवंत सांभाळेल. जसं ज्यावेळेस आम्ही नाशिकला पंचवटी कॉलेजला शिकत होतो, गुरुदेवांच्या आश्रमामध्ये तपोवनामध्ये राहत होतो. गुरुदेव म्हणायचे की पाहू जाता एक देव, त्यांनी निर्मिले सर्व, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळतो. भले आश्रमामध्ये राहत होतो, कॉलेजचं जीवन होतं, सहज मनामध्ये भावना यायची, देव काय खायला देतो? देव कुठे खायला देतो? आश्रमामध्ये आश्रमाचे भक्त किंवा गुरुदेव सांभाळतात. घरी गेलो तर ते खायला देतात, पाहुण्याकडे गेलो तर ते देतात. देव कुठे खायला देतो? हा, ज्या ठिकाणी आपले ओळखीचे नाही, आपला देश नाही, वेश नाही, भाषा नाही, तिथं जर सांभाळलं, तिथं जर त्यांनी सेवा केली, तर समजायची की ही ईश्वराची कृपा आहे. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. गुरुदेवांच्या महानिर्वाणानंतर नेपाळ, तिबेट, चीन असेल काही गुफेमध्ये राहून बघितलं. जे सेवा नातेवाईकांनी केली नाही त्याच्यापेक्षा जास्त सेवा त्यांनी केली, की ज्यांची चांगली भाषाही समजत नव्हती, देशही नपला नाही, वेश नाही, भाषा नाही. एका ठिकाणी ज्या ठिकाणी बर्फ पडत होता, आपल्याला बर्फाची सवय तर नसते, एका घरामध्ये राहण्याचा प्रसंग आला. जवळजवळ 70-80 वर्षाची ती आजीबाई. रात्री जवळजवळ 5-6 वेळेस उठली असेल ती. स्वामीजी ठंडी तो नहीं लगती, और एक रजाई दे दो. स्वामीजी ठंडी तो नहीं लगती, तंदूर चालू कर दो. सांगायचं तात्पर्य, भगवंताची कृपा असेल, परमात्मा सांभाळतो. पांडवांना काढून दिल्यानंतर त्यांनी चिंता नाही केली, त्यांनी भगवंताचं चिंतन केलं. न मिळो खावया, काही चिंता नाही, चिंतन केलं. तर भगवंताचं चिंतन जो करतो त्याची चिंता परमात्मा करतो. आपलं काम आहे चिंतन करायचं. चिंता करायचं काम भगवंताचं आहे. त्यांनी चिंतन केलं, त्यांची चिंता परमात्म्यानं केली. भगवंतानं सूर्य नारायणांना प्रेरणा केली आणि असं अक्षय पात्र दिलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती प्रकारचे पदार्थ आणि किती प्रमाणात, 20 क्विंटल, 50 क्विंटल, 100 क्विंटल, आणि किती प्रकारचे 10, 15, 20 जेवढे प्रकारचे पाहिजे तेवढे प्रकारचे पदार्थ. शिजवण्याची गरज नाही, आणण्याची गरज नाही, बस इच्छा केली की तेवढे सर्व पक्वान्न तयार. अक्षय पात्र ते कधी संपणार नाही जोपर्यंत द्रौपदी जिवत नाही संध्याकाळी. हा समाचार हस्तिनापूरमध्ये शकुनीला कळाला. शकुनी दुर्योधनाकडे गेला. म्हटले, दुर्योधना, पांडवांचा आपण पुष्कळ प्रकारे नाश करण्याचा प्रयास केला. भीमाला विष देऊन मारण्याचा प्रयास केला. मेला तर नाही, पण त्याला असंख्य हत्तीचं बळ मिळालं.
लाक्षागृहामध्ये कुंतीस सर्वांना मारण्याचा प्रयास केला, नाही मेले. म्हटले एक उपाय अजून करायचा आहे, जेणेकरून सर्व पांडवांचा नाश होईल. म्हणले कोणता? म्हणले दुर्वासादी जे ऋषी आहे ना 60,000, त्या सर्वांना जीव घालायचं. म्हणजे साधूला जीव घालायचं आणि त्यांनी ते पांडव कसे काय मरतील? म्हटले त्यांना याच्यासाठी जीव घालायचं की जो ज्याचं अन्न खातो तसा होतो. दुर्जनाचं अन्न खाल्लं की दुर्जन बुद्धी झाल्याशिवाय राहत नाही. आपलं अन्न खाल्लं की आपल्यासारखीच त्यांची बुद्धी होईल. दुर्जनाचं अन्न खाऊ नका, भगवंताचा प्रसाद सेवन करा. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. प्रसादानं सर्व दुःखाचा नाश होतो. जे काही बऱ्याचशा ठिकाणी कार्यक्रमानंतर प्रसादाचं आयोजन करतात, ज्यांनी दिला असेल त्यांचं कर्म नका बघू. ते अन्न नाहीये, त्याने भगवंताच्या चरणी समर्पित केलं. आता तो आपण त्याचं अन्न नाही खात, आपण आता भगवंताचा प्रसाद सेवन करतो. तो प्रसाद होतो. प्रसाद हे सर्व दुःखांना आणि रसोपजायते. म्हटले त्यांना जीव घालायचं. म्हटले त्यांना काय होईल? म्हटले आपल्यासारखी त्यांची बुद्धी होईल. आणि त्यांना काय सांगायचं की आमचे भाऊ वनामध्ये राहतात, जसं आमचं आदरातिथ्य स्वीकारलं तसं त्यांचे आदरातिथ्य स्वीकारा. जसं काही लयच प्रेम आहे त्यांच्याबद्दल. तिथं जा. आणि केव्हा जा? रात्री 12 वाजता. आणि सर्वचे सर्व जा. 60,000 ऋषी. खरं म्हणजे संन्याशानं साधूनं ग्रस्ताच्या घरी रात्रीत जाऊ नये. गेलं तर मुक्कामाला राहू नये. मुक्कामाला राहण्याची पाळी आली तर जेवण मागू नये. हा, यात्रेमध्ये कधी प्रसंग आलाच तिथं राहण्याचा तर मग तिथं जेवण मागू नये. हे 12 वाजता गेले आणि ते झाडाखाली झोपलेले. म्हटले आम्ही स्नान करून येतो तोपर्यंत आमच्या सर्व 60,000 ऋषीची भोजनाची व्यवस्था करून ठेवा. आणि ते झाडाखाली झोपलेले, काही नाही त्यांच्याजवळ. स्नान करून येईपर्यंत आमच्या सर्वांची व्यवस्था करा. असं म्हटल्यानंतर द्रौपदीनं भगवंताचा धावा केला की प्रभू 60,000 ऋषी आलेले, ती जेवण मागतायत. जर त्यांना नाही दिलं ना, आणि दुर्वासा ऋषी तर कसे माहिती, शाप आणि अनुग्रह देण्याचं सामर्थ्य. जिवंत माणसाला मर म्हटलं तर मरून जाईल, आणि मेलेल्या मुडद्याला उठून बैस म्हटलं तर उठून बैस. असं शाप आणि अनुग्रह देण्याचं सामर्थ्य. त्यांना जर जेवण नाही दिलं तर ते श्राप देतील आणि सर्व पांडवांचा आमचा नाश होईल. भगवंताचा धावा केला. भगवंत लगेच प्रगट झाले तिथं. म्हणले द्रौपदी मला लयच भूक लागली, काहीतरी जेवायला दे बरं. अरे म्हटले त्याच्यासाठीच तर तुझा धावा केला. ते 60,000 ऋषी आलेले, त्यांना जीव घालायचे आणि काहीच नाहीये. तुला तर माहित आहे, ज्या थाळीमधून निघत असतं ती थाळीमध्ये मी जेवण करून धुवून ठेवलेली आहे. म्हटले त्यांचं नंतर बघू, पहिले मला जेवायला दे. अरे म्हटलं पण आहेस काही ना, त्याच्यासाठी तर दावा केला. म्हणजे तुझी ती थाळी तर आण इकडं. थाळी आणली तर तिला नकळत म्हणा काही म्हणा एक भाजीचं पान लागलेलं होतं. तेवढं भाजीचं पान मुखामध्ये टाकलं आणि भावना केली की मी तृप्त झालो तर सर्व विश्व तृप्त व्हावं. सर्व विश्व तृप्त झालं आणि 60,000 ऋषी स्नान करता करता ढेकर यायला लागले. त्यांना विचार करायला लागले की आपण तिथं सांगून आलेलं की स्नान करून तिथं आम्ही जेवायला येतो, आणि त्यांनी जर जेवायला वाढलं आणि आपण जर नाही जेवलं तर ते श्राप देतील आपल्याला. तिथूनच तृप्त होऊन चालले गेले.
सांगायचं तात्पर्य की 60,000 ऋषींना तृप्त करण्याचं सामर्थ्य कशामुळं? भगवंताच्या कृपेमुळं. न मिळो खावया न वाढो संतान, 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 हरी हा नारायण कृपा करो, हरी हा नारायण कृपा करो, हरी हा नारायण कृपा करो. आपल्या मनाची अशी भावना झाली पाहिजे की हे प्रभू खायला नाही मिळालं चालेल, संतान नाही वाढली चालेल, परंतु परी हा नारायण कृपा करो, भगवंताची कृपा झाली पाहिजे. आणि जर का भगवंताची कृपा झाली, ज्याचा सखा हरे त्यावरी विश्व कृपा करीत, त्याच्यावरती सर्व विश्व कृपा करत. न मिळो खावया. आपल्या भागाला काही जास्त सांगण्याची आवश्यकता नाहीये. घर सोडलं, अंगावरच्या वस्त्रानेशी. गुरुदेवांच्या आश्रमामध्ये अनेक वर्ष राहिल्यानंतर गुरुदेवांचा आश्रम सोडला, अंगावरच्या वस्त्रानेशी. एक दिवस सहज मनामध्ये भावना आली की शहराजवळ 2-3 गुंठे का होईना जमीन असावी. 2-3 गुंठे कशासाठी? ऐसी बात बोलिए कि कोई न बोले झूठ, और ऐसी जगह बैठिए कि कोई न बोले उठ. 2-3 गुंठे ज्याच्यामध्ये 1-2 मुलांना शिक्षणासोबत संस्कार देता यावे, 1-2 गायीची सेवा व्हावी. प्रभु इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं और साधू न भूखा जाए. 1-2 संतांची व्यवस्था त्या ठिकाणी सेवा करता येईल. माहित आहे बऱ्याच जणांना. काही धर्मात्माने पुण्यात्माने अर्धा एकर, 1 एकर, गुंठा, पाव गुंठा जमीन दान केली. साधारणतः दानापासून 3 एकराचं क्षेत्र त्या ठिकाणी मिळालं. त्याच्यानंतर जे आपण देतात, 10 रुपये, 5 रुपये, 50 रुपये, 1000 रुपये, जे काय, साधू ऐसा चाहिए आई दिए चलाए, दोष न लागे तासुको शिरकी टले बलाय. जे काय जनता जनार्दनानं दिलं असेल ते सर्व जनता जनार्दनाच्या सेवेसाठी लावून टाकायचं. आज द्यावं झाडून झुडून, उद्या दिन देऊ धाडून, काही चिंता नाही करायची. सर्वजण हिताय सर्वजन सुखाय कार्यासाठी ते लावून टाकायचे. जे काय जनता जनार्दनानं दिलं तर त्याच्यापासून काही क्षेत्र जमीन खरेदी केली. जवळजवळ 50 एकराचं क्षेत्र त्या ठिकाणी झालेलं आहे. किती अपेक्षा होती? 2-3 गुंठे. दोन 3 मुलांना का व्हायना शिकवावं. 1ली पासून 10वी पर्यंत 5-7 जिल्ह्यामधून 400-450 विद्यार्थ्यांना शिकवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. आपल्या आई वडिलांना सोडून राहतात. पहिलीचे मुलं काही मोठे असतात असं नाही, राहतात तिथं. त्या मुलांना कसल्या प्रकारचं व्यसन असू नये, चहाचं देखील व्यसन असू नये. त्यांना गावरान गाईचं दूध मिळालं पाहिजे, त्याही गीर जातीच्याच, संकरित नाही. 100-150 गायी त्या ठिकाणी गीर जातीच्या आहे. कशासाठी? मुलांना त्या ठिकाणी दूध मिळालं पाहिजे. न मिळो खावया. घरदार सोडतोय, सर्व सोडतोय, खायचं कसं होईल, काय होईल? नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव चालू आहे सर्व.
बरं त्याची आता चालू आहे, तुम्ही म्हणा पुढं काय त्याचं, त्याची चिंता नाही. एवढे वर्ष झाले अजून एक छटाक धान्य कधी खरेदी केलं नाही. हे सर्व जनता जनार्दन 2-3 जिल्ह्यामधलं धान्य ज्यावेळी त्यांच्याकडे तयार होतं पाठवतात किंवा गाडी बोलवतात की आमच्याकडे गाडी पाठवून द्या, धान्य तयार झालेलं आहे. फक्त धान्यानंच होईना असं नाही, बाकी पुष्कळ खर्च आहे. त्याच्यासाठी बऱ्याचशा धर्मात्माने पुण्यात्माने ज्यांचा तिथं मुलगा नाही, ज्यांचा तिथं नातेवाईक नाही कोणी, 1-1, 2-2, 3-3 लाख रुपये त्या ठिकाणी जमा केले की ज्यांच्या व्याजातून नेहमीच अन्नदान चालू राहणार आहे, मुद्दल तसंच राहणार आहे. अनेकांनी भाग घेतला त्याच्यामध्ये, येतात दरवर्षी अन्नदान करतात. सांगायचं तात्पर्य की न मिळो खावया न वाढो संतन. काही एका मुलासाठी तरसतात की एखादं मुलगा आमच्या घरामध्ये असला पाहिजे, एखादं लेकरू असलं पाहिजे. अनेक प्रकारची मुलं आहे शास्त्रामध्ये. ज्याला जन्म दिला तो आपला मुलगा आहे, ज्याला दत्तक घेतलं तो आपला मुलगा आहे, ज्याला मानलं तो आपला मुलगा आहे. तसं त्या ठिकाणी 400-450 विद्यार्थी ते राहतात. त्यांना मानलेलं आहे की आपलेच मुलं आहे. आपल्या मुलाप्रमाणे त्यांना जेवढं त्यांची सांभाळ करता येईल, सेवा करता येईल ती सर्व करायची. 400-450 नेहमीच आहे. तेवढे गेले की परत तेवढे येतातच. 10वीचे 5 झाले चालले, पुढच्या वर्षी परत 9वीचे 10वी मध्ये आले, पहिले परत सरत भरत राहत. सांगायचं तात्पर्य न मिळो खावया न वाढो संतान, न मिळो खावया न वाढो संतान, न मिळो खावया न वाढो संतान, न मिळो खावया न वाढो संतान. परिहा नारायण कृपा करो, परिहा नारायण कृपा करो, परिहा नारायण कृपा करो. शब्दशार्थ नाही. काही घाबरायला लागले उच्चारण करायला. कदाचित त्यांना असं वाटत असेल न मिळो खावया, खरोखरच खायला नाही मिळालं तर काय घ्यावं, न वाढो संतान, जे आहे ते मरून जातील तर काय घ्यावं. मुख्य हे परिहा नारायण कृपा करो. पांडवांनी चिंता नाही केली, घर सोडताना आम्ही चिंता नाही केली. आपण चिंता करू नका खाण्यापिण्याची, फक्त एकच चिंतन करा की आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. एक योनी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे, शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्मन चुकली वर्म फेरा परत. याच्या पूर्वी पुष्कळ योनीमध्ये आपण त्या सर्व भोगून त्यांचं दुःख सुख काय असेल ते बघून आलेलो आपण. त्याच्यासाठी हा मानवाचा शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म. कशासाठी? नर करणी करतो नारायण बने, नारी करणी करतो लक्ष्मी म्हणे. देव पावयासी गेलो तेथे देवच उंटेलो, पावयासी गेलो देव तेथे मी स्वयमेव. अशी आपल्याला अनुभूती आहे. न मिळो खावया न वाढो संतन, परिहा नारायण कृपा करो. जर कृपा भगवंताची असेल खायला मिळेल, संत नाही वाढेल. कौरव पांडवांचं युद्ध झालं, कशामुळे झालं, का झालं, सर्व माहिती आपल्याला. छल बल कपट करून कौरवांनी पांडवांचं राज्य जिंकून घेतलं. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास तोही भोगला.
आणि ज्यावेळेस त्यांनी आपलं राज्य मागायला गेले तर त्यांनी नकार दिला की मिळणार नाही. मग त्या ठिकाणी व्यास भगवान गेले, संत गेले. कृष्णम वंदे जगद्गुरु, जगाचे गुरु कृष्ण भगवान ते गेले. त्यांना युद्ध टाळायचं होतं. भांडणं चांगलं नाही, भांडणं करू नका. भगवंतानं संधी करण्याचा प्रयास केला, कारण त्यांना माहित होतं जर का युद्ध झालं, अनेक माता भगिनी विधवा होतील, काहीचा मुलगा मरेन, कुणाचा बाप मरेन, कुणाचा भाऊ मरेन, युद्ध नको होतं. म्हणून टाळण्यासाठी कौरवांकडे गेले, म्हटले असे करा, अर्ध राज्य तुमचे भाऊ आहे, अर्ध राज्य त्यांना देऊन टाका. म्हटले नाही देणार. म्हटले मग हस्तिनापूरचं अर्ध राज्य नाही देत, त्यांनी स्वकष्टानं जे इंद्रप्रस्थाचं राज्य निर्माण केले ते देऊन टाका. म्हटले ते नाही देणार. म्हटले मग असं करा, 5 भावांना 5 गावाची जहागिरी द्या, काही हरकत आहे का? काय उत्तर दिलं माहितीये? 5 गावाची जहागिरी, सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन तर त्यांना मिळणार नाही, तर 5 गावाची जहागिरी कुठून आली? सुईच्या टोकावर कुठे जमीन मावत असते? घरी गेल्यानंतर बघा लागलं, सुई घ्यान बघा त्याच्यावर किती मावती. असं उर्मट उत्तर दिलं आणि भगवंतानं सांगितलं की ठीक आहे, आता युद्धाशिवाय काही पर्याय नाही. युद्ध ठरलं, अनेक प्रकारचे नियम ठरले. दिवस मावळला की कोणीही लढायचं नाही. तुल्यबळ जो असेल त्याच्याशीच लढायचं. आपल्यापेक्षा ज्याची शक्ती कमी आहे त्याच्याशी नाही लढायचं. आपल्या बरोबरची शक्ती आहे त्याच्यासोबत लढायचं. जसं कुस्ती खेळतात तसं नाही की मोठा पैलवान लहान मुलाशी कुस्ती खेळतो. एकानं एकाशीच लढायचं. घोड्यावर असेल, दुसरा घोड्यावर असेल त्याच्याशीच लढायचं. हत्तीवर बसला असेल त्यांना हत्तीवर बसलेल्याशीच लढायचं. जो पायी चालत असेल त्याने पाय चालत लढायचं. एकाशी एकानंच लढायचं. एकावरती 4-5 जणांनी हल्ला नाही करायचा. आणि ज्याची इच्छा नाही राहिली, रणांगण सोडून तो चाललेला आहे, त्याच्या पाठीमागं वार नाही करायचा. ज्याला इच्छा नाही राहिली लढायची त्याच्यावरती वार नाही करायचे. अनेक नियम ठरवले, पण दुर्जन कौरवांनी सर्व मोडून टाकले. एकही नियमाचं पालन नाही केलं. अभिमन्यूला 5-6 वीरांनी घेरून मारलं. रात्री युद्ध केलं. एवढंच नाही, सर्व युद्ध संपलं होतं. सर्व आपापल्या शिबिरामध्ये आरामशीर झोपले होते. कौरवांचा पक्षपाती अश्वत्थामा, ब्राह्मणपुत्र, गुरुपुत्र रात्री उठला आणि जे झोपलेले होते 5 पांडवांचे 5 मुलं झोपेमध्ये सर्वांना मारून टाकलं. एवढ्यावरती त्याचं समाधान नाही झालं. त्यानं विचार केला की पांडवांचा सर्व निर्वंश झाला पाहिजे. म्हणून ज्या गरोदर स्त्रिया होत्या त्यांच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं. गर्भामध्ये आता काय केलं होतं, गर्भातल्या बालकानं निर्वंश झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस ते ब्रह्मास्त्र सोडलं तर त्यावेळेस उत्तरेच्या गर्भामध्ये जे बालक होतं, उत्तरेनं बघितलं की माझ्या गर्भाकडे एक ज्वाला येते नाश करण्यासाठी. तिनं भगवंताचा धावा केला. भगवंत तिथं सुदर्शन चक्र घेऊन आले आणि त्या गर्भाचं रक्षण करायला लागले. तो बालक पाहत होता गर्भामध्ये की माझं कोणीतरी रक्षण करतंय. आणि म्हणून ज्यानं रक्षण केलं तो कोण आहे, जन्माला आल्यानंतर तो प्रत्येकाचं परीक्षण करायचा. तो परीक्षित राजा. आणि त्या परीक्षित राजाच्या निमित्तानं आपल्याला भागवताची कथा मिळाली.
उद्धवाच्या निमित्तानं आपल्याला भागवताची कथा मिळाली. सांगायचं तात्पर्य, त्यांचा तर उद्देश होता की यांचा निर्वंश झाला पाहिजे. तरी परंतु भगवंतानं स्वतः सुदर्शन चक्र घेऊन त्या बालकाचं रक्षण केलं. सांगायचं तात्पर्य, का न मिळो खावया न वाढो संतान, परी हात नारायण कृपा करो. भगवंताची जर कृपा झाली, खायलाही मिळेल, संतानही वाढेल, आणि अशी संतान की जिचं नावलौकिक या जगामध्ये राहील. ना आपण काय करा, ही वाणी आपली अंतरंगीची वाणी निर्माण झाली पाहिजे, प्रकट झाली पाहिजे. कोणती? न मिळो खावया न वाढो संतान, 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 हरी हा नारायण कृपा करो, हरी हा नारायण कृपा करो, हरी हा नारायण कृपा करो. ऐसी माझी वाचा मज उपदेशी, 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 अनेक लोकांची हेची सांगे, अनेक लोकांची हेची सांगे, अनेक लोकांची हेची सांगे. ऐसी माझी वाचा मज उपदेशी, अनेक लोकांशी हेची सांगे. फक्त आणि फक्त भगवंताची कृपा झाली पाहिजे. आणि ज्याच्यावर ते भगवंताची कृपा होते, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. सर्व विश्व त्याच्यावर ते कृपा करत. परंतु सुरुवातीला हे सर्व करणं एवढं सोपंही नाहीये. आपण ज्यावेळेस सर्व खाण्याची इच्छा नाही, पिण्याची इच्छा नाही, राहण्याची इच्छा, काही पर्वा नाही, असं जर व्हान तर त्यावेळेस लोक विटंबना करतील. काही हरकत नाही. तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, विटंबो शरीर होत का विपत्ती, 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 परी राहो चित्ती नारायण, परी राहो चित्ती नारायण, परी राहो चित्ती नारायण. खायला नाही मिळालं तर चालेल, संतान नाही वाढली तर चालेल, परंतु भगवंताची कृपा झाली पाहिजे. देह राहो जाओ अथवा राहो, पांडुरंगी धड भाऊ, अशी जर आपण भावना केली ना, लोक विटंबना करतील. अनुभव आहे, आधी केले मग सांगितले. एकदा नाशिकून ज्यावेळेस गावी आलो, संन्यास घेण्याच्या पूर्वी शिकत असताना, ज्या आईनं जन्म दिला ती रडायला लागली. ज्या आईनं जन्म दिला, आता तर हे सर्व परस्त्रिया, सदा बहिणी माया, या सर्व आमच्याच आई आहे, आमच्याच बहिणी आहे. एक आई सोडली, सर्व समोर येईन तीच आपली आई, आपली बहीण आहे. एक भाऊ सोडले, समोर येणारे आपलेच भाऊ आहे. एक वडील सोडले
त्यांच्या नावानं पिंडदान केलं. समोर येणारे आपलेच भाऊ वडील आहे. जन्म देणारी आई रडायला लागले. म्हटलं काय झालं? कधी कधी शब्दाचाही परिणाम होतो. म्हणजे तो म्हणत होता तुझा आई मुलगा गोसाई झाला म्हणत्या. पोरग बिघडलं. गोसाई म्हटलं तर थोडस वाईट वाटलं. थोडस तुमचं मुलगा गोसाई झालं म्हणत्या. साधूच्या नांदाला लागलं म्हणत्या गोसाईच्या. म्हणजे सर्वच जवळ असं कोणी नव्हतं. सर्व म्हणायचे त्याची बुद्धी काहीतरी येड लागले त्याला. गावातून कोणी बीकॉम झालं नाही. बीकॉम होऊन काय केलं तर म्हणे साधूच्या नादी लागलं. तर विटंबो शरीर होत का विपत्ती परी राहो चित्ती नारायण. त्याची चिंता नाही करायची. का चिंता नाही करायची? शेवटच्या चरणामध्ये तो का म्हणे नाशिवंत हे सकळ. 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 आठवे गोपाळ हेची हित. आठवे गोपाळ हेची हित. आठवे गोपाळ हेची हित. न मिळो खावया न वाढो संतान परी हा नारायण कृपा करो. का बरं? धन नाही मिळालं तर चालेल, खायला नाही मिळालं तर चालेल. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ. आपलं शरीर एक दिवस तर सोडून जाणारच आहे. किती खाल्लं तरी शेवटी, किती गाड्या बंगल्या जर समजा घेतल्या तरी सोडून गणगोत सारी शेवटी गावाचे बाहेर जावंच लागेल. त्याच्यासाठी याची चिंता नाही करायची. भगवंताचं चिंतन करायचं. आणि जे अत्यावश्यक असेल ते परमात्मा देईल. पण त्याच्यामध्ये कसं राहायचं? जसं पाण्यामध्ये कमळ राहत. पाण्यामध्ये राहत परंतु त्या पाण्यापासून निर्लिप्त राहत. असोनी नसावे नसोनी असावे कीर्तन करावे वेळोवेळा. सत्य काय हे कळालं पाहिजे. आणि जर आपल्याला ते कळालं तर भगवंत सर्व काही देईल जे अत्यावश्यक आहे. जसं ज्यावेळेस युद्ध ठरलं, अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हटला की कृष्णा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करायचा आहे. मला बघायचंय की मला लढायचं कुणाकुणाशी आहे. आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी बघितलं तर शस्त्र हातचं खाली ठेवलं. म्हटले कृष्णा इथं तर सर्व आपलेच आहे. कोणी काका आहे, कोणी मामा आहे, ज्यांच्या अंगावर ते खेळलो, लहानचं मोठं झालो. ते भीष्माचार्य ज्यांनी शिकवलं, द्रोणाचार्य, कृपाचार्य, यांना मारून पृथ्वीचं काय स्वर्गाचं राज्य मिळालं तरी ते मला नकोय. मी युद्ध करणार नाही. भगवंतानं सांगितलं की तुला युद्ध करावं लागेल. निमित्त मात्र भविष्यविसाची. तो मारणारा कोण आहे? अरे सर्व मेलेलेच आहे. काही काही जिवंत असून मेलेलेच आहे. कोणते? जे विष देऊन मारण्याचा प्रयास करतात ते मेलेलेच आहे. लाक्षागृहामध्ये भीमाला विष देऊन मारण्याचा प्रयास केला. लाक्षागृहामध्ये तुझ्या आईस तुला मारण्याचा प्रयास केला. भर सभेमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयास केला. हे मेलेलेच आहे. जसं मेलेल्या जाळण्यामध्ये काही पाप लागत नाही तसं हे सर्व मेलेलेच आहे. निमित्त मात्र भविष्यविसाची. ही दुर्जनाच्या हातामध्ये सत्ता जाता कामा नये. सज्जनाच्या हातामध्ये सत्ता असली पाहिजे.
त्यांच्याकडे भोग ऐश्वर्य असले पाहिजे, जेणेकरून ते सर्वांच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग होईल. दुर्जनाच्या सानिध्यात जर का धन गेलं तर ते कुठं जातं सर्व माहिती आपल्याला. या दृष्टीनं न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. ऐसी माझी वाचा मदोपदेशी, अनेक लोकांशी हिची सांगे. विटंबो शरीर होत का विपत्ती, परी राहो चित्ती नारायण. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, आठवे गोपाळ हे चिंत. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. अशा प्रकारे भगवंताचं चिंतन स्मरण, भगवंताचं भजन रात्रंदिवस केलं पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताकडे काय मागितलं? धन नाही मागितलं, द्रव्य नाही मागितलं. तुका म्हणे नाशिवंत ही सकळ, ते सर्व नाशवान आहे, ते नाही मागितलं. काय मागितलं? एकच मागितलं की संतांची या सेवा कैसा परीला हो, नामाचा आठव कैसा राहे. हेची थोर चिंता लागली मनासी, निजता निद्रेसीन लागे डोळा. जेवता जेवणीन लागे गोड धड, वाटते कबड विषय सुख. ऐश्या संकटी पाव कृपानिधी, आणि लावी संतपदी प्रेम भावे. हे प्रभू, जेवायला जातो जेवण जात नाही, झोपायला जातो झोप येत नाही. रात्रंदिवस एकच चिंता आहे, संताची या सेवा कैशा परी लावो. संताची सेवा मिळाली पाहिजे, संताची संगती मिळाली पाहिजे, जेणेकरून संताविना प्राप्ती नाही, ऐसी वेद देती बाई. सुखाची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती संताच्या सानिध्यानं होते. म्हणून हे प्रभू, संताची संगती मिळाली पाहिजे. धर्म काय, अधर्म काय, पाप काय, पुण्य काय, सद्गती कशन होते, दुर्गती कशन होते, काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय पिऊ नये, हे आम्हाला कळालं पाहिजे. आणि रात्रंदिवस तुझं स्मरण चिंतन आमच्या मनामध्ये आलं पाहिजे. म्हणून प्रभू अशी कृपा कर. अब प्रभु कृपा करहो यही भांति, सब तजी भजन करहो दिन राति. जयति शिवा शिवा जानकी राम, जयति शिवा शिव जानकी राम. गौरी शंकर सीताराम,
नमः पार्वती पतये हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। महामंडलेश्वर स्वामी परमानंद जी महाराज की जय। पुंडलिकावदेव हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। रामचंद्र भगवान की जय। बागसी माता की जय। नागेश्वर भगवान की जय। पशुपतेश्वर भगवान की जय। त्याच्यानंतरचं नियोजन काय तर जसं आपण अभंगाचं उच्चारण केलं न मिळो खावया, खायला नाही मिळालं तर चालेल, परंतु भगवंताची कृपा झाली पाहिजे. अशा भावनेनं जे येतात, जेवायला नाही मिळालं तर चालेल, परंतु भगवंताची प्राप्ती कशी होईल या भावनेनं येतात. तर भगवंत धर्मात्मांना पुण्यात्मांना प्रेरणा करतो, पाप्याला नाही पुण्यात्मांना प्रेरणा करतो की एवढे मोठे धर्मात्मा पुण्यात्मा घरदाराची मोहममता सोडून भगवंताचं चिंतन स्मरण करण्यासाठी येत आहेत, संतांची वाणी श्रवण करण्यासाठी येत आहेत. तर जा तिथं करा काहीतरी त्या ठिकाणी अन्नदान. आणि अशा प्रकारे या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था करण्याची प्रेरणा त्यांना देतो की ज्यांचा आणि ज्यांच्या पूर्वजांचं काही प्रारब्ध आहे, संचित आहे. जेवायला तर सर्वांच्या घरी आहे. काही काही पंचतारांकित आता हॉटेल तयार झालेले आहे, तिथं ते 10 ते 15 हजाराला जेवण मिळतं म्हणतात एका वेळेचं. काय काय असतं आम्ही कधी बघितलं नाही, जायचं खायचंच नाही तर काय जायचं. असं 10-15 हजाराचं एका वेळेचं जेवण ज्या हॉटेलमध्ये मिळतं, तिथं त्यांना जर म्हटलं की आम्हाला थोडासा प्रसाद पाहिजे, तिथं नाही मिळणार. तो मिळेल भगवंताच्या दरबारामध्ये. प्रसादे सर्व दुःखाना माने रशोपजायते. चांगली गोष्ट आहे. जसं ज्या ठिकाणी अनुष्ठान होतं, जसं सारोळ्याला अनुष्ठान होतं, त्याच्यामध्ये आपलं गावही सम्मिलित असतं. पंचक्रोशीमध्ये असल्यामुळं माहीत आहे की प्रवचन संपलं की 9च्या दरम्यान त्या ठिकाणी प्रसादचं नियोजन केलं जातं. चांगली गोष्ट आहे की दरवर्षी याच पद्धतीनं प्रवचन कीर्तन जे का असेल ते संपल्यानंतर 2 मुखानं आपण सेवन करत राहतो. हे मुख आहे, त्यांना आपण अन्न सेवन करतो. कानाला म्हणतात कर्णमुख, त्यांना आपण शब्द श्रवण करत राहतो. शब्द बराबर धन नहीं जो कोई जाने मोल, हिरा तो दामो मिले शब्द न मोल न तोल. अशा प्रकारचं बहुतेक आपली डोंगरगाव तिकडे आहे जवळच, आणि ही वस्ती आहे हनुमान नगर. एकदा आलो होतो तर खरोखर आनंद वाटतो. वस्ती आहे तरी परंतु आपल्या वस्तीवरचे बाहेरून देखील भक्त आलेले, नातनळचे भक्त असेल, देऊळगावचे भक्त असेल, सारोळ्याचे भक्त असेल, बरेचसे बाहेरून भक्त आलेले. तर अशा प्रकारे काहीतरी आपलं पुण्य आहे
आपल्या पूर्वजांचे पुण्य आहे की ज्याच्यामुळं या ठिकाणी आपल्या गावामध्ये हे कर्म आपण आयोजित केलं. या ठिकाणी जो वेळ होता 9च्या